हा जो बिझनेस व्हर्टिकल आहे सेकंड मॅरेजचा, डिवोर्सी आणि तो व्हर्टिकल पण थोडा वाढत चाललाय. तर त्यानुसार आम्ही प्रत्येक केसप्रमाणे स्टडी करत असतो की याच्यात वेगवेगळी आणि अशीच भौतिक कारणच असतात. इगो आणि हे सांभाळता येत नाही, किंवा माझी म्हणजे काय म्हणता येईल की माझं डेझिग्नेशन मोठं आहे, किंवा मला त्याप्रमाणे, किंवा मी तिकडनं आल्यानंतर घरातली कामं मला करावी लागतील वगैरे वगैरे. तर या ठिकाणी काउन्सिलिंग पार्ट आणि पालकांनी पण समजायला पाहिजे दोन्ही फॅमिलीच्या, की ते आपण लहानपणापासून या मुलांना शिकवलंय, चांगलं वाढवलंय, एक उत्तम अशी त्यांचं जडणघडण केली, संस्कार दिले, तर आणि त्यांचं लाईफ खूप सुखाने चाललंय, म्हणजे लग्न झालंय, तर त्यासाठी आपण दोन्ही फॅमिलीने विचार करायला पाहिजे की ह्यांना कम्फर्ट झोनमध्ये ठेवून यांचे अंडरस्टँडिंग कसे आपण मिसअंडरस्टँडिंग आपण सोडवू शकतो आणि ते सुरळीत लाईफ जगू शकतील. आणि आपल्याला लग्नाचा जे मेन उद्देश आहे की रिप्रोडक्शन, तर पुढची पिढी कशी चांगली आपली घडेल आणि आपल्याला पण नातवंडांचा आणि खूप कसा आनंद मिळेल, तर त्याच्यावर दोन्ही फॅमिलीने फोकस करावं आणि मुलांना गाईड करत राहावं. तर आणि कुठे असे येत असतील तर अंडरस्टँडिंग करावं. जसं आपण म्हणतो की वयाच्या 16व्या वर्षानंतर मुलगा किंवा मुलगी आपल्या मित्राप्रमाणे असतात, तर त्याप्रमाणे तुम्ही त्यांच्याशी वागा. बरोबर. आणि एक अंडरस्टँड करा. मुलगी पण येते, ती पण म्हणजे जी सून येते तुमच्या घरी, तर ती देखील तुमच्या मुलीसारखीच तिला ट्रीट केलं तर अजून चांगलं होईल आणि तुम्ही आनंदी राहू शकाल. आता कसं 55 ते 65 70 जे वय असेल त्यावेळेस आपल्याला निगेटिव्हिझम किंवा डिप्रेशन हे खरंच आपल्याला परवडत नसतं आपल्या ब्रेनसाठी किंवा लाईफस्टाईलसाठी. तर जितकं सामंजस्याने घ्याल, आणि आपण मॅच्युअर्डच असतो फॅमिली, इतकी वर्ष आपण पावसाळे पाहिलेली असतो, तर या ठिकाणी आपण, माझं पालकांना विनंती असेल की तुम्ही खरोखरच घरातलं वातावरण म्हणजे छान ठेवण्यासाठी, त्यांचे मिसअंडरस्टँडिंग सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही देखील कार्यरत राहा. ही रिक्वेस्ट माझी मुलींच्या आई वडिलांना देखील आहे आणि मुलांच्या आई वडिलांना देखील आहे.